आताच्या परिस्थितीमध्ये जवळपास 3 लाख तरी भारतामध्ये मशीन्स असतील. त्याच्यामध्ये एक्सरे, सिटी स्कॅन, MRI, मॅमोग्राफी हे सगळे मिळून जवळपास 3 लाख तरी असतील आता. तर ही संख्या 10 ते 15% तरी दरवर्षी वाढत. तर असं करून रिटायरमेंटची पर्सेंटेज पण 10 ते 15% दरवर्षी होत असते. तर दोन्ही ही संख्या जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 1 लाख तरी रेडिओग्राफरची आवश्यकता दरवर्षी लागू शकते. त्याच्या व्यतिरिक्त बरेचशा आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे रिसर्चमध्ये पण रेडिओग्राफरची डिमांड आहे. जे इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत तिथे पण रेडिओग्राफरची आवश्यकता असते. त्याच्यानंतर बाहेरच्या कंट्रीमध्ये मॅन पॉवरचं खूप शॉर्टेज आहे. तर बाहेरच्या देशामध्ये पण इंडियातून रेडिओग्राफरची बाहेर जाण्याची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे डिमांड खूप आहे. म्हणून पण आता ज्यांचं ऑलरेडी BSc झालंय, समजा नॉर्मल BSc केलं आणि त्यांना आता रेडिओग्राफीमध्ये कोर्स करायचा आहे, त्यांना परत 3 किंवा 4 वर्षाचं BSc करावं लागेल की काय असे शॉर्ट टर्म कोर्सेस त्यांना मिळतील? आतापर्यंत जे प्लेन नॉन रेडिओग्राफी BSc करायचे त्यांना डिप्लोमामध्ये ऍडमिशनला प्रोव्हिजन होतं. तर आता जेव्हा डिप्लोमा बंद होतील, आतापर्यंत तरी सध्या चालू आहे, जेव्हा डिप्लोमा बंद होतील त्याच्यानंतर त्यांना करता येणार नाही. ज्यांना करायचं त्यांनी 12वी नंतरच ह्या फील्डमध्ये यायला पाहिजे.